तुम्ही 70 किंवा 80च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे पाहिले असतील तर तुम्हाला नेदरलँडचे ट्यूलिप गार्डन किंवा उद्यानं नक्कीच माहीत असतील आणि जर ती पाहिली नसतील तर आज तुमची सफर घडवूया थेट ॲम्स्टरडॅममधल्या ट्यूलिप गार्डनची. कारण हा काळ आहे ट्यूलिप फुलांच्या बहराचा आणि रंगीबेरंगी ट्यूलिपनं सजलेलं उद्यान पाहणं ही खरंच एक पर्वणी असते. नेदरलँड्स म्हणजे निसर्गानं बहरलेला देश. हा देश सध्या ट्यूलिप फुलांनी सजलाय. ॲम्स्टरडॅममधील म्युझियम प्लेन तर अक्षरशः अनेक रंगांनी बहरून गेलंय. निसर्गाच्या रंगांची उधळण इथं ट्यूलिप फुलांच्या निमित्तानं पाहायला मिळतेय. लाल, पिवळे, निळे अशा अनेक रंगांच्या ट्यूलिप्सनं मन मोहून जात आहे. रंगांची हीच उधळण पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटक सध्या ॲम्स्टरडॅममध्ये गर्दी करतायत. वसंत ऋतू आणि नेदरलँड्सचा फुलांशी असलेला दीर्घकाळचा संबंध साजरा करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. ते आता जनतेसाठी खुलं करण्यात आलंय. सुरेख रंगांच्या आतषबाजीनं या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. इतकंच नाही तर इथं पर्यटक त्यांना आवडणारे ट्यूलिप्स स्वतः निवडू शकतात, तेही मोफत. यंदा या प्रदर्शनाचं घोषवाक्य आहे फुलांसह एकरूपता. यावर्षी आम्ही फुलांसह एकरूपता असं घोषवाक्य घेऊन आलोय. डच भाषेत याचा अर्थ व्हेरेनिंग द ब्लूमेन असा होतो. याचा अर्थ एकमेकांना जोडणारं असा आहे. म्हणून तर इथे अनेक देशांमधून आलेले पर्यटक फुलांसह जोडले गेलेत आणि ही फुलं लोकांना खूप आनंद देतात. त्यांच्यात चांगल्या सकारात्मक भावना निर्माण करतात. इथे आलेले सगळेजण तुम्हाला फक्त आनंदी दिसतील. स्थानिकांसह पर्यटकांनी इथं या गार्डनमध्ये एकच गर्दी केली आहे. काहींनी हे क्षण कायमचे टिपण्यासाठी कॅमेरे आणलेत, तर काही पर्यटक साऱ्या जगापासून अलिप्त राहत केवळ फुलांसह खरोखरच एकरूपही झालेले दिसत आहेत. आपल्या आवडीची फुलं वेचण्यात ते रमलेत. निसर्गाचा हा सुरेख ठेवा ते घरी घेऊन जाणार आहेत. जगात सध्या जे काही सुरू आहे ना, त्यापासून हे सगळं काही निराळ आहे. इथं सध्या मला मनःशांती मिळते, कारण मला खरंच फुलं आवडतात. ते माझ्या मनाला शांत करतात. मला असं वाटतंय की मी इथं निवांत आहे. माझं मन निश्चिंत आहे. केवळ या फुलांना पाहूनच मन प्रफुल्लित झालंय. एखाद्या स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. नेदरलँडच्या ॲम्स्टरडॅममध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. हे प्रदर्शन भरवलं जातं. भारतातही जम्मू काश्मीरमध्ये असंच ट्यूलिप गार्डन आहे. श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन हे आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे. श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन दल सरोवराच्या काठावर वसलेलं आहे. सुमारे 30 हेक्टर अर्थात 74 एकर क्षेत्रात ते पसरलेलं आहे. इथं 17 लाखाहून अधिक आणि 75हून अधिक जातीची ट्यूलिप फुलं आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात ट्यूलिप महोत्सव इथं भरवला जातो. हजारो पर्यटक हा महोत्सव पाहण्यासाठी गर्दी करतात. अर्थात नेदरलँड्स हे जगातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे. या देशात सुमारे 5000 हेक्टर भागात ट्यूलिपची लागवड करण्यात येते. त्यातही किचन गार्डन आकर्षणाचं केंद्र ठरतं. त्याची ओळखच गार्डन ऑफ युरोप अशी आहे. इथं 71 लाखाहून जास्त ट्यूलिप फुललेले दिसतात. थोडक्यात श्रीनगरपेक्षा 5 पटींनी अधिक फुलं इथं आहेत. गंमत म्हणजे ज्या ट्यूलिपनं नेदरलँडची ओळख करून दिली जाते ती फुलं मूळची मध्य आशियाई पर्वतरांगांमधली आहेत. चीन, तिबेट, रशिया, अफगाणिस्तानमध्ये त्यांची उत्पत्ती व्हायची. तिएनशान आणि पामीर पर्वतांमध्ये जंगली ट्यूलिपचं किमान 60% उत्पन्न होतं. हिमालय, काकेशस पर्वतरांगांमधून व्यापारी मार्गानं ही फुलं मध्य युरोपमध्ये गेली. तिथून हॉलंड, नेदरलँड्समध्ये ही फुलं विसावली. 16व्या शतकात ऑटोमन साम्राज्यातून ही फुलं हॉलंडमध्ये आयात व्हायची. नेदरलँडचं सरासरी तापमान 9.8 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान ट्यूलिप वाढीसाठी सर्वोत्तम मानलं जातं. या ट्यूलिप बहरामुळेही नेदरलँड्समध्ये पर्यटन वाढ झाली आहे. त्यामुळे निसर्गाचा हा सुंदर ठेवा जपण्याकडे इथल्या सरकारचा कल असतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.